ज्योती देवी. मला हे सांगायचं आहे की माझं मन खूप अस्वस्थ असते, माझे मन शांत नसते, मनातल्या मनात मी खूप रडत असते. कळत नाही हे चुकीचं आहे का बरोबर आहे. नाही नाही, रडायची काही गरज नाही. हळूहळू काही जर संकट आलं, उपाय शोधायला हवा. रडण्यात काय अर्थ आहे? प्रश्न तर उरणारच आणि रडणं वाढत जाईल. रडायचं नाही. आपल्यासमोर जी काही परिस्थिती आहे, आपण कर्म बांधलेत, आता परिस्थिती उद्भवेल, आपल्या कर्माचं फळ आहे, आपण समता भावाने पूर्ण करू. मला वाटतं की माझेच बरोबर आहे, कळत नाही असे का घडते. हो, पण रडताय ते बरोबर नाही. रडणारा माणूस चांगला म्हणवला जात नाही. तो फक्त आश्वासनं देतो, पूर्ण करत नाही. असं नाही करायचं. आपण जे काही आहे निश्चय मजबूत ठेवा. बघा, रडत रडत तर दुनियेतली सगळी कर्म पुरी करतात. ज्ञानी काय म्हणतात, आपण हसत हसत कर्म पूर्ण करूया. जगातले लोक रडत रडत कर्म पूर्ण करतातही, नवीनही बांधतातही, दुःखी होतात. पण आपल्याला नवीन बांधायची नाहीये, तर रडायचं पण नाहीये. समतेत राहून पूर्ण करायचं आहे. हा, आणि माझा दुसरा प्रश्न आहे की माझा लहान मुलगा आहे, खूप त्रास देतो आणि फारच खोडकर आहे, अभ्यास करायचा नसतो त्याला, त्यामुळे मी खूप त्रासून गेली आहे. मी काय करू. हे बघा, त्रास करून घेणं बंद करा. अभ्यास जेवढा करायचा आहे तो समजावून पटवून करून घ्यायचा. किती वर्षाचा आहे तो? 7 वर्षाचा. 7 वर्षाचा. आत्तापासून कसला अभ्यास? शाळा त्याला पास करून पुढच्या येतेत पाठवतील. तुम्ही चिंता नका करू. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सुभाषचंद्र चौहान. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. आपल्याला कसं कळेल की मेल्यानंतर आत्मा मोक्षाला जातो? अहो, इथेच मोक्ष होईल. त्याचं रिझर्वेशन कन्फर्म मिळाल्यावर खात्री नाही वाटणार की आता मी बसनी यावेळेला मी अहमदाबादला पोहोचेन. कारण बघा, रिझर्वेशन कन्फर्म झालं आहे, तिकीट कन्फर्म झालं. म्हणजे आधी तिकीट कन्फर्म होतं, नंतर ट्रेनमधून पोचतो माणूस आपल्या डेस्टिनेशनवर. तसंच मोक्षातही आधी इथे मुक्तीचा अनुभव, संसारात राहूनही तमाम दुःखांपासून मुक्ती, तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष. इथे दुःख, अपमान, नुकसान, दुःख काही टच नाही होणार. स्वतःचा आनंद, परमानंद, जबरदस्त मुक्त दशा इथेच अनुभव असेल. अशी मुक्ती इथेच लाभली तर त्याचं फळ मग मोक्ष मिळेल पुढचा. कर्म समाप्त झाल्यावर पूर्ण मोक्ष. माझा दुसरा प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये असं म्हटलंय की जुलूम करण्यापेक्षा जुलूम सहन करणं पाप आहे, तर याविषयी समजवावे. आता जे काही आहे तो आपला हिशोब आहे. बघा, त्या काळात त्या लोकांनी जे सांगितलं ते त्या लोकांचं तेव्हा बरोबर होतं. आता मात्र एवढं समजून घ्यायचं की झाला तो न्याय, भोगतो आहे त्याची चूक. बाकी जुलूम सहन करणाऱ्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे जुलूम करणारा का? इथे तो मुद्दाच नाही. जुलूम करणारे आपल्या आसपास का एकत्र आले? आपला हिशोब आहे म्हणून आपल्या भोवती एकत्र आलेत. आपण हिशोब पूर्ण करूया. किंवा नवा बांधायचा, पण हिशोब बांधलाच नाही तर आपल्याला कोणाचा सहनही करावा लागणार नाही. आता जे काही सहन करावं लागतं आहे त्यामुळे समजायचं आपणच काहीतरी चूक केली आहे म्हणून हे भोगणं आलं आहे. त्यामुळे कोणाचाही दोष नाही, याच जागृतीत राहायचं. जय सच्चिदानंद. मंजू चतुर्वेदी. जय सच्चिदानंद. जी सर, ज्ञानविधी काय आहे. ज्ञानविधी म्हणजे जसा लग्नविधी असतो की नाही, ऐकलाय ना? हो. लग्नविधी गुरुजी ब्राह्मण बसून वधूवर अग्नीच्या साक्षीने फेरे घेतात. मग नवऱ्याबरोबर नवरीचं लग्न होतं, पती पत्नी बनतात. दोघंही नंतर पूर्ण आयुष्य एकत्र राहू शकतात. तसं हे आत्म्याचं लग्न आहे. आत्म्याबरोबर मी स्वतः कोण आहे त्याची ओळख पटते ज्ञानविधीमध्ये. मी मंजू चतुर्वेदी बोलतेय, ते तर शरीराचं नाव आहे. शरीराच्या स्वरूपाला नाव दिलं गेलं आहे. आपण माझं नाव मंजू असं सांगता, मग मी स्वयं कोण आहे ते बाकी उरतं. तर त्या स्वयंचंच ज्ञान प्राप्त करून घेतो. मी स्वयं कोण. ही एक संस्काराची क्रिया आहे, जसे बाकीचे संस्कार होतात जन्मानंतरचे, असे समजायचे का? नाही, त्याचं काय की संसारात जन्म होतो आणि लोक अज्ञानाचे संस्कार करतात. मंजू ही तुझी मम्मी आहे, हे तुझे पप्पा आहेत. लहानपणापासून अज्ञानाचे संस्कार होतात बघा. आणि ज्ञानी पुरुष ज्ञानाचे संस्कार करतात की तुमचं मंजू हे शरीराचं स्वरूप आहे, तुम्ही स्वयं आत्मा. भेदज्ञान प्राप्त करून देतात. होय. तर हे भेदज्ञान प्राप्त करणं हे संसारातले संस्कार प्राप्त करण्यापेक्षाही उच्च गोष्ट आहे. अज्ञानाच्याही वरच्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत या. माझा दुसरा प्रश्न आहे गुरुजी, की सर्वांच्या बाबतीतच असं घडतं की कधी ना कधी त्यांना असं वाटतं की सर्वांच्या भल्यासाठी काही ना काही करतोय, समोरचा मात्र वेगळं समजतो. अशा वेळी आपण काय करायचे.
कारण ईर्ष्या, द्वेष आणि राग हे सारे हं. येऊ नये असे लोकांचे म्हणणे आहे. पण जेव्हा हे माहिती असतं आपण बरोबर आहोत आणि समोरचा चुकीचा समजतोय, तेव्हा आपण स्वतःची समजूत कशी घालायची? आपल्याला समजून घ्यायला हवं की आपण किती सच्चे असू, कितीही चांगले असू, पण इतरांना ज्यामुळे दुःख होतं ते सगळं चुकीचं आहे. दुःख देण्याचा अधिकारच नाही आपल्याला. कोणताही माणूस, कोणी नवरा असेल किंवा मुलं असतील, आई वडील असतील, ते दुःख सहन करण्यासाठी आपल्याकडे येतच नाहीत. सर्वांना सुखच हवं आहे. एखाद्याला दुःख होत असेल, आपण कितीही सच्चे असू किंवा कितीही चांगले असू, पण कोणाला दुःख देत असू तर कोणीही आपला स्वीकार करणार नाही. दुःखच होत येईल त्याला. मग त्याला वाटेल हा वाईट आहे. आपल्यासाठीची मान्यता आहे, आपण सच्चे आहोत, चांगले आहोत, पण ती आपली मान्यता, त्यातल्या सच्चेपणाचा आग्रह झाला तरी समोरच्याला दुःख होत असेल तर त्या सच्चेपणापेक्षा आणि चांगुलपणापेक्षा आग्रह जास्त आहे, अपेक्षा आहे. त्यामुळे इतरांना दुःख होणार आहे. त्यापासून सुटका करून घ्या, तरच कोणाला दुःख होणार नाही. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पिंकी सिंग. जय सच्चिदानंद. हो, बोला. सर, माझं मन फारच भरकटते, म्हणून त्यासाठी मला थोडे मार्गदर्शन करावे. कसे आपण आयुष्यात कोणत्या बाबतीत भरकटतं? म्हणजे बघा, एकाएकी नवऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला आणि आम्ही एकदम शॉकमध्ये गेलो. आता खूप लोक समजवतात पण मन नाही मानत. कायमच त्यांच्या आठवणी येतात. मुलगा मुलगी आहेत? हो हो, 2 मुलं आणि आहेत. घरी आई वडील सासू सासरे कोणी आहेत? नाही, सासूबाई आहेत, त्यांची अवस्था पण ठीक नाहीये. खर्च वगैरे सगळं भागतं का? हा, ते मग टीचर हरकत नाही. होते, त्यांची सरकारी नोकरी होती. पण तेच आता आयुष्य कसे काढावे त्यासाठी आपण थोडे मार्गदर्शन करावे. तुम्ही ज्ञान घेतलंय का? नाही, आज तर आता पहिल्यांदाच झालंय. आले. मग आता हे ज्ञान घ्या, उद्या ज्ञान मिळेल आणि नंतर आतून शांततेची सुरुवात होईल. आणि पतिदेव शरीर सोडून निघून गेलेत असं म्हणतात ना. शरीर इथेच सोडलं आणि स्वतः निघून गेले, तर यात स्वतः कोण आहे ते ओळखायचं आहे. ते स्वतः मरण पावले नाहीत. आपला त्यांच्याबरोबर हिशोब होता ऋणानुबंधाचा, तो समाप्त झाला आणि त्या शरीराला सोडून ते आत्माबरोबर बाहेर पडून दुसरा जन्म त्यांना प्राप्त झाला, दुसरं शरीर मिळणार त्यांना. आपला हिशोब त्यांच्याबरोबर एवढाच होता, तो पूर्ण झाला. आता जे कोणी आहेत, मुलगा मुलगी आहे, त्यांना सांभाळायचं. सासू सासरे आई वडील जे आसपास आहेत त्यांना सांभाळायचं आणि ह्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जिथे कुठे आहेत तिथे मोक्षमार्गावर पुढे जाओत, प्रगती करो, मोक्ष मुक्ती मिळो, अशी प्रार्थना करू शकतो. आता आजचा दिवस हा जाऊ द्या आणि उद्या ज्ञान घ्या आणि नंतर या ज्ञानानंतर त्या दृष्टिकोनातून पहा. या ज्ञानातून हेच मिळेल की शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. आत्म्याच्या दृष्टीक्षेत्रात राहाल तर आत्मा तर मरत नाही आणि त्याची कृपादृष्टी असेल तर आपण सुख दुःखातून मुक्त होत जाऊ. मग हळूहळू ज्ञानाच्या दृष्टीने पुढे चला आणि जीवन जगण्यासाठी बघा, आता काय की सत्संगावर जास्त लक्ष द्या आणि आत्म्याचं कल्याण स्वतःच होईल अशी जागृती जास्त ठेवा. आणि संसार व्यवहारातही आता जबाबदारी आहे आई म्हणून, तर मुलं मुली त्यांच्यावर चांगले संस्कार तुम्ही करा. तुम्ही सत्संगात या, त्यांनाही सत्संगात घेऊन या. खूप शांतता लाभेल सगळ्यांना. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गुरुजी, मी खूप त्रासात असते. माझ्या घरात खूप अशांती आहे. काय नाव आहे तुमचं? अंशुमाला सिंह. हां, मग ही अशांतता जाण्यासाठीच तर ज्ञान आहे. उद्या ज्ञान घ्या, नंतर ज्ञानात राहा. दादाजींच्या 5 आज्ञा सांगितल्या जातील. जीवन व्यवहार समता भावनेनं पूर्ण करा. कोणालाही दुःख द्यायचं नाही आहे, कोणाचे घरातल्यांचे दोष नाही पाहायचे. या 2 गोष्टींची सुरुवात करा. दुःख दिलं गेलं, कोणाचे दोष पाहिले तर मनातल्या मनात माफी मागा. मग हळूहळू घरामध्ये शांती वाढेल आणि घरातल्या नाही, शक्यतो सगळ्यांना सत्संगात आणा, ज्ञान घ्यायला लावा. आणि दुसरा प्रश्न हा आहे गुरुजी की मुलगा खूपच जिद्दी आहे, अजिबात ऐकत नाही आम्हा लोकांचं. हो, पण आता हळूहळू समजावून पटवून मार्ग काढायचा. होय. जय गुरुदेव. जय सच्चिदानंद. उषा सिंग. पूज्य श्री, मला आपणास हे विचारायचे आहे की चरणविधी मी कशा प्रकारे करू? चरणविधी करताना कोणत्या मनोवस्थेत असायला हवे आणि चरणविधी हा पूजेच्या स्वरूपात करावा का कुठेही असू, कसेही असू, कोणत्याही स्थितीत असू, कसाही करू शकतो का? कोणत्या ठिकाणी करू शकता?
कोणत्याही आणि- वेळी करू शकता, प्रत्येक ठिकाणी करू शकता. आपल्या चित्ताच्या एकाग्रतेने करायचं आहे. आणि काम जरी करत असू तरी नाही, पण काम करताना नाही, एकाग्रतेने म्हणजे दुसरं कोणतंही काम नाही करायचं. हां, दादा भगवानांचा असीम जय जयकार करत असाल किंवा भक्तिपदं ऐकत असाल, हे सगळं इतर काम करताना तुम्ही करू शकता. पण चरणविधीसाठी स्पेशल वेळ काढा. 10-15 मिनिटं, 25 मिनिटं बसून एक एक शब्द म्हणून चांगल्या हा, प्रकारे उपयोगपूर्वक सकाळी न्हावून बसून दिवा लावून जलपात्र समोर ठेवून करते मी. हो, मग तर- हरकत नाही, करा, योग्यच आहे. ठीक आहे, हां, तेवढेच विचारायचे होते. स्नानाच्या आधीही करू शकता, स्नानानंतरही करू नाही, शकता. सकाळीच स्नानानंतर हां, मग हरकत दिवा नाही लावून तुम्हाला. मग चरणविधी करते, हो, तसं नंतर करा, ते इतर बरोबर कामं आहे. करते. ते चांगलंच आहे, बरोबर आहे, तसंच करा. हम्म. ते बरोबर आहे. होय, आधी तर जोवर ज्ञान नव्हते घेतले. दुसरा प्रश्न आहे की तोवर माझ्याकडून खूप हिंसा झाली आणि हां. त्या साऱ्या हिंसामुळे मी फारच त्रासून गेले होते. खूप नाही, ते कोड्यात पडले होते. पण माझ्या घरात माझ्या प्रदीप भाईंद्वारे मी आपल्याकडून 2018 मध्ये जेव्हा ज्ञान घेतलं तेव्हा प्रतिक्रमण करण्यासाठी जो विधी सांगितला होता, तेव्हा मी जबरदस्त एकेका जीवांचे म्हणजे ज्यांची माझ्याकडून हिंसा झाली होती त्या काही चुका झाल्या होत्या. जेव्हा केव्हा मला आठवतं, अगदी झोपायच्या वेळी काही करत असेना, जिथेही असेन, जेव्हा आठवतं तेव्हा मी प्रतिक्रमण करायला लागते. चांगलं आहे. त्यातून मला अनुभव असा आला की त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रतिक्रमण करते. म्हणजे एखाद्या जीवाची हिंसा आपल्याकडून झालेली असेल नकळत, पण जेव्हापासून ज्ञान नव्हते घेतलं तेव्हापासून ज्ञान घेतलं तेव्हापासून कोणत्याही जीवाची हिंसा मी करतच नाही. आणि जर झालीच तर त्याच वेळी मी त्यांच्यातील शुद्धात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक, नम्रपणे, निवेदनपूर्वक प्रार्थना करते की हे शुद्धात्मा भगवान, माझ्याकडून कळत नकळत चूक झाली आहे, आपण मला क्षमा करावी. म्हणजे खूपच हे छान, सारे बरोबर आहे. हेच बरोबर आहे का? हो, खूपच छान, करेक्ट आहे. हा ठीक आहे, असंच करायचं. हा शांतता लाभते ना हा मनाला. हा खूपच शांती बस, वाटते उतरलं ना. दीपक भाई, खूपच खूप शांत छान, वाटतं. खूपच छान. मी तर माझ्या कुटुंबियांकडूनही खूप त्रासून गेले होते. पण जेव्हापासून आपले ज्ञान घेतले, मी त्यांच्या अंतरंगातल्या शुद्धात्म्याचे नेहमी नम्र निवेदन भावनेने कायम प्रतिक्रमण करते. खूप छान. मृत्यू पश्चात कुठे जायचं आहे? मृत्यू पश्चात आपण जे सांगितलंय, आपल्या आज्ञांचे पालन पूर्ण व्हावे आणि मोक्षासाठी श्री समिंदर स्वामींच्या चरणी जाण्याची मला शक्ती द्यावी आणि मला श्री सिमंदर स्वामींची शरणागत प्राप्त बस, व्हावी. तीच मुख्य गोष्ट आहे. बरोबर आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूजा पटेल. जय सच्चिदानंद. माझे हो, बोला. पती, मी काही बोलले तर ते खूप खूप रागावतात. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतात. ती तर पुरुषाची प्रवृत्ती रागीट असतेच, पण लहान सहान गोष्टींवरून रागवायचं नाही. आपल्याकडून काही गोष्टींमध्ये दखल दिली जाते, त्यामुळे त्यांना वाईट वाटतं, म्हणून रागावतात. अशी माणसं पुन्हा पुन्हा रागवत नाही, चिडत नाहीत. आपली चूकही चेक करा. असं काय बोललात की त्यांना दुःख झालं, रागवावं लागलं? त्यांना काय येतो राग, सांगा? काही सांगतात तर तेव्हा खूप मोठ्याने बोलतात. हो, पण नाही, शांतपणे तुम्ही मौन बाळगा. दोघांपैकी एकाने गप्प बसायचं, शांत राहायचं. दुसरा आपोआप शांत होतो मग. आणि स्वतःलाही तपासून बघा की आपल्या तोंडून असे कोणते शब्द निघून गेले ज्यामुळे त्यांना दुःख झालं, रागवावं लागलं. का आपला विचार समजत नाहीये त्यांना खटकेल असे शब्द आपल्या तोंडून का बाहेर पडतात? कशामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालाय? चेक कराल, लक्ष ठेवा. ते शांत राहावेत. आणि दादाजींचं घेतलेलं ज्ञान, तुम्ही ज्ञान घेतलंय? नाही, सत्संगाला तर मी पहिल्यांदाच आली आहे. मग इथे प्रार्थनेचं एक पुस्तक मिळेल तुम्हाला, चरणविधीचे. त्यात वाणीने बोलण्याआधीचा विधी लिहिलेला आहे की समोरच्याच्या मनाचं समाधान होईल अशी वाणी बोलायची शक्ती द्या. अशी प्रार्थना करून वाणीने बोलायचं. त्यामुळे शांतता त्यांना लाभेल आणि रागही शांत होईल त्यांचा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. चंद्रलाल. असं आहे पूज्यश्री, हं. मी सरकारी जॉब करतो
माझं काम 100% बरोबर करण्याची माझी इच्छा असते. हं. पण कधी काही चूक झाली आणि नंतर लक्षात आली तर मला त्याचं खूप डिप्रेशन येतं. रात्री आठवून मग झोप उडते माझी. मग पूज्यश्री, मी काय करू? दादाजींकडे प्रार्थना करा. माझ्याकडून कामात चूक झाली म्हणून माफी मागतोय आणि पुन्हा अशी चूक न करण्याची जागृती यावी, तशी शक्ती द्यावी. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन जेवढी सुधारता येईल तेवढी सुधारा इतर कामात. हा आणि दादा भगवानांचा असीम जय जयकार करत राहा, शांतता हा. लाभेल. हा. हं? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. गीता पटेल. हा, म्हणजे ज्याचा विचार करते तो नाही होत, जो विचार करते ते उलट होतं. त्या असं म्हणतायत की मी जो विचार करते तसं काही होत नाही आणि ज्याचा हा. विचार करत नाही तसं होतं. हा, ते सगळं बघा, विचार करणं आणि होणं यात काळाचं एकता नाही आहे याच्यात. मन वचन कायाची एकता योग तो तुटला आहे. मनात विचार येतात, विरून जातात. वाणी बाहेर पडते, विरून जाते. आचरण वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे जे घडतंय तेच पाहायचं आणि स्वीकार करा की नाही, आता हे जे घडून गेलं त्यानंतर कोणाला दुःख होऊ नये अशी वाणी किंवा वर्तन किंवा विचार असायला हवा अशी भावना ठेवायची. पूज्यश्री, दीपक भाईंना कोटी कोटी नमन. बोला. कर्म न करता हं. ह्या जगात, ह्या संसारातल्या लोकांना काही फळ मिळतं का नाही? ह्या ज्ञानामुळे कर्मविरहित अशी स्थिती प्राप्त होऊ शकते, कर्मदशा. कर्माच्या फळाच्या आधारे व्यवहार तर चालू राहील, पण स्वयं आत्म्यात राहिला तर अकर्मदशा होऊ शकते. मग व्यवहार तर चालेल आणि कर्मही बांधलं जाणार नाही असं होऊ शकतं. आणि हे कर्म- ज्ञानानंतरही असं होऊ शकतं. अज्ञानदशेत तर एका बाजूला कर्म बांधत राहतील, एका बाजूला कर्मफळ भोगतही राहतील. कर्म संसारातले लोक करतात, हं. पण तरीही त्याचं फळ त्यांना मिळत नाही. यामागे कारण काय आहे? कारण आता बीजं आपण जी पेरतो त्याची फळं दुसऱ्या जन्मामध्ये मिळतात. पूर्वजन्मात जी बीजं पेरले त्याची फळं या जन्मात मिळत आहेत. पण आपली अपेक्षा अशी आहे की आज बीज पेरलं आहे, आजच फळ मिळायला पाहिजे, असं नाही होत. आज जे काही फळ मिळत आहे त्याची पूर्वजन्मात बीजं पेरली, चांगली वाईट पापपुण्याची, त्याची फळं आत्ता भोगावी लागत आहेत. आता नवीन बीजं सुधाराल तर जीवनात सुखशांती लाभेल, ती पुढच्या जन्मात. बाकी बीजाबद्दल माहिती नाही तर काय सुधारू शकतो माणूस? आणि त्याला माहितीच नाही आहे की मी जे काही करतो आहे त्याची मला फळं अशी अशी का मिळत आहेत. आणि त्याची इच्छा नसतानाही तसाच व्यवहार घडतो. त्यामुळे सिद्ध होतं की पूर्वभावातच याची बीजं पेरली, त्याचं फळ आलं आहे. नव्या बीजांची फळं तर पुढच्या जन्मामध्ये मिळतील. हां, पण समजते आता? काही जण असं मानतात की दुसरा जन्म हा नसतोच. हां, तसं मानतात, पण आता तुम्हीच विचार करा की जे काही विचार आपल्या मनात येतात, वाणी बोलते, नावडत्या गोष्टीनुसार वागावं लागतं, असं का होतं? तुम्हाला आवडत नाही क्रोध करायला, तरी क्रोध आपल्याकडून का होतो? वाईट विचारांची इच्छा नसते तरी वाईट विचार का येतात? त्यामुळे हेच प्रूव्ह होतं की हे जे विचार, वाणी, आचरण जे आहे ते पूर्वभावाचं फळ आहे. आपल्या हातात काहीच नाही आजचं. पण आपल्या हातात जे आहे तो पुरुषार्थ, त्याबद्दल आपल्याला माहितीच नाही. हे प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्माचं फळ, ते भोगावंच लागेल सगळ्यांना. इथे खूप लोक असे आहेत जे आपापले विचार म्हणतात आपण जेव्हा मरतो तेव्हा मेल्यानंतर मग हवा, पाणी आणि जी 5 तत्व आहेत त्या 5 तत्वांमध्ये विलीन होतो. मग जन्म आणि मरणातून आपण, मग प्रश्न कुठे येतो की जन्म आणि मरणाच्या चक्रात अडकण्याचा. बघा, हे शरीर पंचमहाभूतांचं बनलं, हे शरीर पंचमहाभूतात विलीन होऊन जातं. आत्मा पंचमहाभूतांचा बनलेला नाही. तो तर हे शरीर सोडून दुसऱ्या गर्भामध्ये जाईल, तिकडे दुसरं शरीर मिळेल त्याला. कारण कर्म बांधले त्यामुळे फळ भोगावंच लागेल, त्याला मुक्ती नाही मिळणार त्याशिवाय. पूज्यश्री, अत्यंत दुःखाने हे सांगावं लागतंय की माझ्या शरीरातील लिव्हर डॉक्टरांकडून सतत चेक करून 1 वर्ष झालंय. डॉक्टर एम्सचे डॉक्टर पटनावाले त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलंय. माझं मन फारच चिंताग्रस्त झालंय आणि आयुर्वेदिक औषधं पण चालू आहेत. आता मी त्यासाठी आपणास कोटी कोटी नमन करतो की ऑपरेशन शिवाय माझा आजार बरा व्हावा आणि आपल्या सेवेसाठी मी सतत तन मन धनाने समर्पित व्हावं. दीपक भाई.
हे बघ, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चाला आणि दादाजींच्या आशीर्वादाने. त्यासाठी बघा 10-15 मिनिटं, कमीत कमी जास्तीत जास्त 1 तास दादाजींना प्रार्थना करा. दादा भगवानांचा असीम जय जयकार असो. त्यामुळे काही अंतराय तुटतील आणि पुढे चांगली चांगली निमित्त मिळतील. चांगल्या डायग्नोसिस नीट व्हावा, चांगला औषधोपचार होऊ दे आणि सगळ्यावर सोल्युशन मिळू दे. आणि विचारायचंय की महाभारताविषयी लोक विचारतात आपल्यातलेच, तर महाभारत झालं होतं का नाही? झालं नाही, होतं झालं तर होतं. कुठे झालं होतं? महाभारत झालं होतं, पण ते बघा, वेद वेद वेदशास्त्रानुसार 5,000 वर्षांपूर्वी झाल्याचं सांगितलं गेलं. जैनशास्त्रात 80-85 हजार वर्षांपूर्वी झालं म्हटलं आहे. पण ते घडलं होतं हे सत्य आहे. आणि आपण तर त्यातून फक्त बोध घ्यायचा आहे की श्रीकृष्णाने काय सांगितलं तेवढं आपण धरून चालूया. अर्जुनाला काय मिळालं, श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणतं ज्ञान दिलं, असं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर संसार व्यवहारातील कर्म पूर्ण करूनही अकर्मदशा प्राप्त होऊ शकते. आणि अर्जुनाला तोच जन्म पूर्ण झाल्यावर मोक्ष मिळाला, तसाच आपल्यालाही मिळावा अशी भावना आपण ठेवायला हवी. जय सच्चिदानंद जय दीपक भाई. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की रोगांपासून सुटका कशी होईल? मला एका रोगाने ग्रासले आहे, त्यावर औषध मी घेते, त्यानंतर आणखीन 2-3 रोग जडतात. त्यामुळे मी खूप दुःखी आहे आणि घरपरिवारातल्या लोकांना सुद्धा मी समाधानात नाही ठेवू शकत. कृपया यावर उपाय सांगावा. आता काय की कर्मांचा हिशोब आला आहे तर पूर्ण करावाच लागेल. पण आता सगळ्या प्रकारचे रोग कुठून उत्पन्न होतात? विषादामधून, दुःखामधून. चिंता, दुःख, टेन्शन, ईर्ष्या, दुर्लक्ष, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, त्यातून दुःख उत्पन्न होत असतं. आता एकच उपाय आहे की बाबा ज्या काही वेदना होत आहेत ते म्हणजे फळ आलं आहे, पण नवीन बीज सुधारू शकतो. ह्या ज्ञानातून ते बीज सुधारतील. आनंदात राहा. विषादातून दुःख उत्पन्न होतं आणि आनंदातून दुःख मिटून जातं. आणि त्यासाठी ज्ञानात राहा आणि हळूहळू समता भावनेने कर्माची फळं जी काही येत आहेत दुःखाद्वारे ती पूर्ण करायची आहेत. त्यामुळे नवं बिघडणं बंद होईल. जुनं जे बिघडलं आहे ते फळ देऊन जाईल. त्यामुळे अंतरंगातील शुद्धी वाढत जाईल. मग मनाचे रोग, वाणीचे रोग, देहाचे रोग, हळूहळू ज्ञानामुळे या रोगांमधून मुक्ती मिळू शकेल. पूज्यश्री, मी कोणालाही दुःख नाही देऊ इच्छित, पण दुःख होतेच. प्रतिक्रमण सुद्धा करते, पण तरीही दुःख कमी व्हायचं नावच नाही घेत. हो, पण आता आपलेच क्रोध, मान, माया, लोभ इतरांसाठी दुःखदायी ठरत आहेत. म्हणून कशामुळे दुःख दिलं जात आहे ते चेक करा आणि माफी मागा. म्हणजे नक्की क्रोधामुळे दुःख दिलं, आग्रहामुळे दुःख दिलं, आक्षेपामुळे दुःख दिलं, अपेक्षेमुळे, अभिप्रायामुळे दुःख दिलं गेलं, ते सगळं चेक करा आणि माफी मागा त्यासाठी. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, हो, बोला. माझा प्रश्न असा आहे की मी खूप दुःखी आहे. माझ्या घरी कोणालाही काही त्रास झाला तर आम्ही लोक डॉक्टरकडे जातो. खरे तर आम्हाला माहिती आहे की कर्माचा हिशोब आम्ही झेलतोय, पण इतर लोक जरा संभ्रमात टाकतात, सांगतात की इकडे दाखवा, तिकडे दाखवा. ते काही आम्ही मानत नाही सर, पण काय करायचे? आपण त्यावर उपाय सांगावा. नाही, त्या तांत्रिक मांत्रिकाकडे जायला नको, कारण उगाच पैसे खर्च करायला लावेल. हो, बरोबर. डॉक्टरांकडे जायचं तेच योग्य आहे. आणि ते तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायचं होय म्हणजे मग बरं वाटेल. होय. आणि दुसरा उपाय आहे अंतरंगातली भावना. दादाजींचा असीम जय जयकार करा, आरती करा, होय सिमंदर स्वामी. त्यामुळे अंतराय सगळे तुटतील. हळूहळू आयुष्यात शांती वाढेल होय आणि शांतीमुळे, आनंदामुळे दुःख, वेदनाही कमी होतील. होय सर. भरकटल्यामुळे आम्ही फार दुःखी झालो होतो. आपला आशीर्वाद सतत असावा. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मुन्ना सिंग विश्वकर्मा. म्हणतात की प्रथम गुरु माता पिता असतात. म्हणतात माता पिता परमेश्वर बंधू विना गुरुचे ज्ञान नाही. म्हणतात की तुमचा पहिला गुरु माता पिता असतात. ते योग्यच आहे. माता हीच पहिली गुरु आहे, पिता नंतरचे गुरु. पहिली माता गुरु, बरोबर आहे. पण आता आपल्याला कशाची प्राप्ती करायची त्याचा निश्चय करा. मग तो जो प्रवृत्तीमधला हिशोब वगैरे जो आपल्याकडे येतो की हे इथे असं होणार, तिथे तसं होणार आणि काही बघायलाही मिळतं त्याप्रमाणे घडलेलं, मग शिवाय पुन्हा पुन्हा मोबाईल सारखा आवाज मला ऐकायला येतो. मला येतो, कधी भजन येतं, कधी काही प्रवृत्तीमधल्या गोष्टी येतात.
त्या येऊ देत, जाणून घ्या की काय आलाय काय गेलाय. ते जाणून घेणारा जो ते आपलं स्वरूप आहे आणि येतो जातो तो आपला हिशोबच आहे प्रकृतीचा आणि समता भावनेने पूर्ण करायचा मग तो कोणता तरी त्यामुळे आत्मा मग- माझ्याशी बोलतो का काय नाही नाही होतं? नाही आत्मा नाही आहे. सगळ्यांच्या मनात चांगले वाईट विचार येतात बघा. मन आहे ते, आत्मा नाही. यासाठी मी मागे 1.5 लाख रुपये तांत्रिकांना झाडण्या फुंकणाऱ्याला दिले हम्म. आणि त्यानंतरही काही झालं नाही. ती लोक म्हणाली की हे भूत बोलतं तुमच्याशी. नाही भूत काही नाही. आपलं मन वचन काय, हीच 3 भूतं आहेत, तीच सगळ्यात मोठी भूतं आहेत. बाहेरचं कोणतंही भूत नाही आहे. आपण कर्म बांधलेत. ही वाणी इच्छा नसेल तरी बडबडत राहतं की नाही. हा. वाईट विचार येऊ नयेत वाटतं पण तरी येतात की नाही सांगा. तर हे विचार बघा, शरीरात रोग नसेल इच्छा तरी शरीरात रोग होतात. हे कोण करतं? वर बसलेला कोणी नाही आणि बाहेरचं भूत वगैरे कोणी नाही. पूर्वकर्म जी कर्म बांधली आहेत पूर्वभावात त्याच्या फळस्वरूपात हे विचार वाणी आचरण घडतं. आपल्या मन वचन कायाच्या 3 बॅटरीज डिस्चार्ज होत आहेत. विचार येतात, मन बोलतं, वाणी बाहेर पडते, आचरण घडतं, ते फळ देत राहतं. आणि अज्ञानतेने मी केलं आहे, मीच चंदू आहे मानतात आणि मीच केलं आहे मानतात. त्यामुळे पुढच्या जन्माचं मन वाणी आणि देहाच्या 3 बॅटरीज चार्ज करतात. त्यामुळे चार्ज केलेल्या त्या समजा एक सेल 3 सेल चार्ज केले आणि एका बाहुलीमध्ये ते टाकले किंवा एका त्या खेळण्यात घातले तर ती बाहुली बोलेल, बघा आय एम हंग्री, आय एम स्लीपी. ती कशी बोलते? तर तो पॉवर असलेला पार्ट सेल घातले म्हणून ती बोलते. आणि बाहुली पण ती चालेल, डान्स करेल, बोलेल. पॉवर पूर्ण झाली की ती खाली पडेल. आपलं मन वचन काय त्या खेळण्यासारखेच आहेत. त्यात पॉवर भरली आहे. त्यामुळे वाणी आचरण विचार सगळे व्यवहार होत आहेत. आपली इच्छा असते तसंही घडतं, नसेल इच्छा तरीही तसं घडतं. आणि आपण हे मानतो की मीच केलं आहे, त्यामुळे पुढच्या जन्मासाठी आपण चार्ज करतो. आणि हे आज वाणी विचार वर्तन यात काही चेंज आपण नाही करू शकत. तो भरलेला प्रकृतीचा डिस्चार्ज परिणाम आहे. पण जे कोणी माझ्याशी बोलतात तेव्हा त्याचे काय करायचं? त्याला वेगळं ठेवा. काय नाव आहे तुमचं? माझं मुन्ना विश्वकर्मा. हा, तर हे मुन्नाचं मन बोलत आहे बघा. मुन्नाची बुद्धी बोलतीये. त्याला जाणणारा तो शुद्धात्मा आहे. ते माझं स्वरूप आहे. ह्या जागृतीत राहायचं आपण. बरं, म्हणजे ह्या श्लोकात जे काही म्हटलंय ते सारं चुकीचं होतं का बरोबर हा सांगितलं भरलेला होतं? माल चुकीचं काही नाही. त्या हा. हे व्यवहारात सत्यच आहे. त्याच्या पुढचं सत्य आहे, तिकडे जायचं हा. आपल्याला. हे रिलेटिव्ह सत्य आहे, त्याच्यावर रिअल सत्य आहे. अविनाशी सत्यात यायचं आहे. या रिलेटिव्ह व्यवहारात सत्याचे आहेत. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञानी बनण्यासाठी काय करावं लागेल? ब्रह्मज्ञानी बनण्यासाठी ज्यांना ज्ञान झालं अशा ज्ञानींच्या शरणी जायचं, मग ब्रह्मज्ञान मिळेल. मग दादा भगवानांकडे ब्रह्मज्ञान नाही मिळत का? आत्मज्ञान हं? मिळेल. ब्रह्मज्ञानाच्याही वरचं आत्मज्ञान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.